हॅलो फ्रेंड्स, सो आज मी करत आहे ब्रेड. सो ब्रेडसाठी मी हेअर प्रेपरेशन आधी करून घेतलेलं आहे. हेअर प्रेपरेशनचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. सो मी आधी हेअर प्रेपरेशन करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडे मोठे मोठे सेक्शन्स घेऊन टॉंग करत आहे. हा जो मी रॉड वापरत आहे तो 25 नंबरचा आहे. जर तुमच्याकडे 25 नंबर नसेल तर तुम्ही 22 नंबरने सुद्धा टॉंग करू शकता. कर्ल्स करण्याची टेक्निक जराही विसरू नका. कर्ल्स तुमचा एक जरी बिघडला तरी तुमची पूर्ण हेअरस्टाईल बिघडण्याचे चान्सेस असतात. सो मी आता यूज करत आहे एक्सटेन्शन लावण्याआधी मी बॅक कोमिंग करून घेतलेलं आहे. बॅक कोमिंगसाठी मी व्हॉल्यूम पावडरचा वापर केलेला आहे. व्हॉल्यूम पावडर टाकल्यानंतर बॅक कोमिंग करायचं आहे, मग एक्सटेन्शन तुमचं फिक्स करायचं आहे. एक्सटेन्शन फिक्स झाल्यानंतर जे वरचे केस होते त्याला मी स्टेप बाय स्टेप कर्ल्स करून घेत आहे. डायरेक्शन प्लीज तुम्ही चुकवू नका. हीच डायरेक्शन तुम्हीसुद्धा फॉलो करा. कर्ल्स हे तुमचे अपोजिटच आले पाहिजे, एकमेकांच्या समोरच डायरेक्शनमध्ये आले पाहिजे, हे नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर मी स्टेप बाय स्टेप सगळ्या केसांमध्ये कर्ल्स करून घेतलेले आहेत, फक्त क्राउन पार्ट सोडून. जो फ्रंटचा आहे इयर टू इयर जो पार्ट आहे तो सोडून मी सगळ्या केसांना मोठ्या रॉडने म्हणजे 25 नंबर रॉडने कर्ल्स करून घेतलेले आहेत. आता हे बघा, फायनल लुक बघा पार्टचा किती नॅचरल वाटत आहे. सो असंच तुम्हाला डायरेक्शन फॉलो करायचे. नेक्स्ट येतो आहे स्टेप ते आपल्या फ्रंट व्हेरिएशनसाठी. फ्रंट व्हेरिएशनसाठी मी इथे टॉंग मशीन ही चेंज केलेली आहे. टॉंग मशीन नंबर मी वापरत आहे 19 नंबर. तुमच्याकडे 16 नंबर असेल तर तुम्ही 16 नंबरने पण टॉंग करू शकता. फ्रंटसाठी पण डायरेक्शन मी सेम फॉलो केलेली आहे. फक्त एवढं जी डायरेक्शन खालून होती ती आपल्याला थोडी वरपर्यंत घेऊन जायचं आहे, आतपर्यंत. आणि प्रत्येक स्टँडला तुम्हाला कर्ल्स करून घ्यायचं आहे. डायरेक्शन मात्र सेम. डायरेक्शन विसरू नका. जे डायरेक्शन आपण खालच्या केसांना केलेली मागच्या, तीच डायरेक्शन आपल्याला फ्रंटलासुद्धा वापरायची आहे. नेक्स्ट आपल्याला जे टॉंग केलेले आहेत फ्रंटचे, त्याला छोटे छोटे सेक्शन्स जे उचलायचे आहेत, व्हॉल्यूम पावडर ॲड करून बॅक कोमिंग करून घ्यायचे आहे. बॅक कोमिंग झाल्यानंतर पाठच्या साईडला केस असे फिरवायचे आहेत. पाठच्या दिशेला तुम्ही बघू शकता माझी टेक्निक. पाठीमागे फिरून हलका हलका स्प्रे यूज करायचा आहे, जेणेकरून ते केस सेट होत जातील. आणि हलका ट्विस्ट घेऊन मी तिकडे स्टील पिन करून घेतलेला आहे. फ्रंटचे जेवढे पण आपली फिनिशिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. बेबी हेअर वगैरे आहे, जे स्प्लिट एंड हेअर आहेत ते बसून घ्यायचे आहेत. जसं त्या साईडला स्टेप यूज केल्यात तसेच स्टेप मी ह्या साईडला पण घेत आहे. व्हॉल्यूम पावडर टाकून छोट्या छोट्या स्टँडला बॅक कोमिंग करून घेत आहे आणि पाठच्या दिशेला केस फिरवून घेत आहे. हलका हलका स्प्रे यूज करून बघू शकता तुम्ही. सेम जो त्या साईडला केलेलं सेम मी ह्या साईडलासुद्धा करून घेतलेलं आहे. दोन्ही ट्विस्ट मी रबर बँडनी फिक्स करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बॉबी पिनचा पण वापर करू शकता. नेक्स्ट स्टेप आहे आपली, दोन्ही साईडने आपल्याला स्टँड घ्यायचे आहेत आणि रबर बँडने आपल्याला राऊंड करून घ्यायचे आहेत. रबर बँडचा राऊंड हा 2 किंवा 3च आला पाहिजे. रबर बँडचा राऊंड घेतल्यानंतर खालून आपल्याला असे फिंगर वरच्या दिशेला घेऊन आपली जी बट आहे ती उलटी फिरून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशी उलटी फिरवलेली आहे. एकदम इझी आहे. जर केस अडकले असतील तर ते क्लीन करा, जे खालचे केस आले असतील तर. आणि हळूहळू वरच्या दिशेला पुल करत आपल्याला हेअरस्टाईलमध्ये त्या स्टँडमध्ये व्हॉल्यूम क्रिएट करायचं आहे. असे स्टेप बाय स्टेप मी एंडपर्यंत ती स्टेप फॉलो केलेली आहे. लास्ट रबर बँड करून इथेच मी माझी ट्विस्टिंग थांबवत आहे. ही झाली माझी फायनल हेअरस्टाईल. ह्या हेअरस्टाईलला म्हणतात डच ब्रेड. तुम्ही डच ब्रेडही म्हणू शकता किंवा मेसी ब्रेडसुद्धा बोलू शकता. आता नेक्स्ट स्टेप आहे माझी हेअर ॲक्सेसरीजची. हेअर ॲक्सेसरीज तुम्ही कोणतीही कशीही करू शकता, ती तुमची चॉईस किंवा क्लायंटची चॉईस. इथे तुम्ही फ्लावर्स यूजसुद्धा करू शकता. फ्लावर्समध्ये छोटे छोटे जिप्सी, छोटे छोटे बटन्सचा उपयोग करू शकता. मोठे मोठे फ्लावर्स यूज करू नका, पूर्ण हेअरस्टाईलचा लूक जाईल. किंवा छोटे छोटे बीट्स यूज करा, त्यानेही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते. आता येणाऱ्या सीझनमध्ये ही हेअरस्टाईल स्टेप बाय स्टेप नक्की करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली. आणि लाईक शेअर तर नक्कीच करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू सो मच.